गेल्या 8 दिवसात 2,25,000हून अधिक भाविकांनी घेतलं केदारनाथचं दर्शन। 10 मे रोजी मंदिराची दारं भक्तांसाठी उघडण्यात आली होती। पुणे मेट्रोमधून 100 रुपयात दिवसभर प्रवास करता येणार। मेट्रो प्रशासनाच्या नव्या योजनेमुळे पुणेकरांना कमी पैशात मेट्रो प्रवासाचा आनंद लुटता येणार। मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत 9% वाढ। एप्रिल महिन्यात 43,60,000 प्रवाशांचा प्रवास। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन। अज्ञात व्यक्तीकडून एक रेस्टॉरंट उडवणार असल्याची धमकी देण्यात आली होती। अंगावरून टिप्पर गेल्यानं दोघांचा मृत्यू। बीडच्या पाली बिंदुसरा तलावाजवळची घटना। छत्रपती संभाजीनगर नाशिक मार्गावर बर्निंग कारचा थरार। उन्हाच्या तीव्रतेमुळे वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज। निकोबार बेट आणि दक्षिण अंदमानाच्या समुद्रात मान्सून दाखल। गेल्या 24 तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटात ढगांची चादर। नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी घाटातून ये-जा करणाऱ्या पर्यटकांना भुरळ। शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक मार्गांवर झाडं कोसळली। अनेक रस्ते बंद झाले। सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे घावनळे गावातील अनेक झाडं कोसळली। आंबा काजूची झाडं सोसायट्याच्या वाऱ्यानं उन्मळून पडली। चिपळूणमधील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। मे महिन्यात ओढे प्रवाहित। मुंबईत आज आणि उद्या उकाडा आणि दमटपणा कायम राहणार। मुंबईचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज। जम्मू आणि काश्मीरच्या गुरेजमध्ये शनिवारी दुपारी हिमस्खलन। घटनेची दृश्य कॅमेरानं टिपली। उत्तर काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील हुसनगाम गावात हिमस्खलन। आग्रा आणि दिल्लीसह उत्तर प्रदेशातील 2 जिल्ह्यांमध्ये व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाचे छापे। एअर इंडियाच्या बंगळुरू कोचीला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये आग। आगीमध्ये बंगळुरू इथं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग। सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना थायलंड ओपनचं विजेतेपद। अंतिम फेरीत चेनबो यांग आणि लिऊ यी या चिनी जोडीचा पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।